ठिकाणी आलेले आहे, हे आलेले आहे की रावसाहेब पाटील दानवे साहेब, दादा तुम्ही चांगलं बोलता, तर दादा तुम्ही 2-3 वेळेस हे पाकिस्तानचं बोललं तर हे खूप आवडला, तर दादा तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे. आणि अजंठा बसत्यावर तुमचा मोर्चा झाला, तिथं बाजूलाच माझं घर आहे, मी पण सुद्धा ऐकलं दादा. पण आपल्या कार्यकर्त्यांना शिवाय काय खूप दिल्या आम्हाला, हळद उद्या काय होतं पडतं त्यांना दिल्या काय ना, आम्ही ऐकलं काय. मला हे म्हणायचं दादा की आज आपण भोकरांचे सन्मानने खासदार आहात 25-30 वर्षाचे, आता माझी झाले बघा, माझी 25-30 वर्ष खासदार असून आता माझी झालेला जे नाव दिलेलं आहे ते नाव तर राहू द्या, पण आज दादा जे बोलतात रावसाहेब दादा, जे कार्यकर्त्याला मला विनंती आहे, कार्यकर्त्याला जरा समजून सांगायला पाहिजे आपण काय बोलायचं, कुठं बोलायचं दादा, आपण कसं बोलायचं. आपले भावी आमदार कोणते सुरतदादा बनकर ते बी खूप 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 बोलतात, असे बोलतात की आपल्याला लगे असं जाऊन त्यांना वाटत असं दादा तुम्ही या कार्यकर्ते जे आहे त्यांना समजून सांगायला पाहिजे. ते बोलतात कसे काही बोलतात, उठ्ठा पण बोलतात, जे मनात आलं ते बोलतात, सारे बोलणार नाही. सर्व जे कार्यकर्ते आलेले आहे मी जाहीरपणाने सिल्लोडची आणि सोयगाव जनतेनं जाहीर निषेध करते की खासदार साहेब तुम्ही जे बोलले ते वाईट बोलले, एवढंच थांबते, तुमचा निषेध व्हायला पाहिजे सरांनी कार्यकर्त्यांना. दुसरी गोष्ट अशी, हा कार्यक्रम झाला तर माझे इथे पत्रकार बांधव असतील, आमचे पोलीस बांधव असतील, ते बी बिचारे ते उभे राहील, ते काम करतात आणि चांगलं काम करतात. एवढंच बोलते, थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.